नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओनली जी के अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती 2025 यावर आधारित सामान्य ज्ञान, पोलीस प्रशासन, लेटेस्ट चालू घडामोडी, करंट अफेअर्स यावर प्रश्न घेऊन आलो आहोत. हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, वारंवार रिपीट झालेले हे प्रश्न आहेत. प्रामाणिकपणे स्किप न करता हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. त्यामुळे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला येत जातील. सुरू करूयात आपले प्रश्न. प्रश्न पहिला आहे, सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? पर्याय आहे 6 जुलै 1837, 3 जानेवारी 1831, 6 जानेवारी 1812, 18 फेब्रुवारी 1823. याचं बरोबर उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. आपले प्रश्न आहे, सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? तर पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, 3 जानेवारी 1831. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? पर्याय क्रमांक 2, 3 जानेवारी 1831. प्रश्न क्रमांक 2 आहे, T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024साठी खालीलपैकी कोणता देश यजमान होता? T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024साठी खालीलपैकी कोणता देश यजमान होता? पर्याय आहे भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड व अमेरिका. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अमेरिका. T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024साठी अमेरिका हा देश यजमान होता. प्रश्न क्रमांक 3 आहे, अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय आहे कुस्ती, नेमबाजी, लांब उडी, क्रिकेट. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नेमबाजी. अभिनव बिंद्रा हा खेळाडू नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, तराजूचे कार्य रिकामी जागांनुसार चालते. तराजूचे कार्य कशानुसार चालते? तर पर्याय आहे परिवलाचे तत्व, संवेग अक्षयवेताचा नियम, मुलांचा चतुष्कोणाचा नियम, ऊर्जेच्या अक्षयतेचा नियम. बरोबर उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, परिवलाचे तत्व. तराजूचे कार्य पर्याय क्रमांक 1 परिवलाचे तत्वनुसार चालते. प्रश्न क्रमांक 5 आहे, सर्वसामान्य निरोगी माणसाचा रिकामी जागा रक्तदाब असतो. सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? पर्याय आहे 120 ते 80, 140 ते 120, 150 ते 70, 200 ते 60. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 120 ते 80. सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब हा 120 ते 80 असतो. प्रश्न क्रमांक 6 आहे, पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली आहे? पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली आहे? पर्याय आहे आइन्स्टाईन, साल्क, चार्विक, लुई पाश्चर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, साल्क. पोलिओची लस साल्क या शास्त्रज्ञाने शोधून काढली आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, चोंडी हे अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? पर्याय आहे कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, पाथर्डी. बरोबर उत्तर लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 2, जामखेड. जामखेड हे बरोबर उत्तर आहे. चोंडी हे अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान जामखेड या तालुक्यात आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, संत चोखामेळा यांचे समाधीस्थळ खालीलपैकी कोठे आहे? संत चोखामेळा यांचे समाधीस्थळ खालीलपैकी कोठे आहे? पर्याय आहे शेगाव, पैठण, मोझरी, मंगळवेढा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मंगळवेढा. संत चोखामेळा यांचे समाधीस्थळ मंगळवेढा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर पर्याय आहे गोवा, तमिळनाडू, गुजरात, हिमाचल प्रदेश. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तमिळनाडू. प्रश्न क्रमांक 10 आहे, पंडित हरिप्रसाद चौरसिया खालीलपैकी कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत? प्रश्न समजून घ्या. पंडित हरिप्रसाद चौरसिया खालीलपैकी कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत? तर पर्याय आहे संतूर, सरोद, बासरी, शहनाई. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बासरी. उत्तर लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3, बासरी. पंडित हरिप्रसाद चौरसिया बासरी हे वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 11 आहे,
बालकवी हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? अतिशय वारंवार रिपीट झालेला हा प्रश्न आहे. बालकवी हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? तर पर्याय आहे प्रल्हाद केशव अत्रे, राम गणेश गडकरी, नारायण मुरलीधर गुप्ते, त्र्यंबक बापूजी ठोंबरे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 त्र्यंबक बापूजी ठोंबरे. बालकवी हे त्र्यंबक बापूजी ठोंबरे या कवींचे टोपण नाव आहे. पर्याय क्रमांक 4 त्र्यंबक बापूजी ठोंबरे. प्रश्न क्रमांक 12 आहे अहमदनगर जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ येतात? अहमदनगर जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ येतात? तर पर्याय आहे 8, 12, 15, 27. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 12. अहमदनगर जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ येतात. प्रश्न क्रमांक 13 आहे भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे? भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय आहे गोदावरी, प्रवरा, मुळा, मुठा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रवरा. भंडारदरा हे धरण प्रवरा या नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? तर पर्याय आहे पुरंदर, शिवनेरी, रायगड, राजगड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुरंदर. संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर या किल्ल्यावर झाला. प्रश्न क्रमांक 15 आहे ॲनी बेझंट व रिकामी जागा यांनी होम रूल चळवळ सुरू केली. पर्याय आहे गोपाळकृष्ण गोखले, लाला लजपत राय, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी. ॲनी बेझंट व उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक यांनी होम रूल चळवळ सुरू केली. पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. प्रश्न 16 आहे दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरात स्थित आहे? दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरात स्थित आहे? याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपले पर्याय आहे नागपूर, वर्धा, अमरावती, मुंबई. तर यातलं बरोबर उत्तर बघा पर्याय क्रमांक 1 नागपूर. दीक्षाभूमी हे स्थान नागपूर या शहरात स्थित आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर पर्याय बघा लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, गणेश आगरकर, स्वामी दयानंद सरस्वती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्वामी दयानंद सरस्वती. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. प्रश्न क्रमांक 18 आहे खालीलपैकी कोणते भाषेचे स्वरूप नाही? खालीलपैकी कोणते भाषेचे स्वरूप नाही? तर पर्याय बघा मातृभाषा, बोलीभाषा, प्रमाण भाषा, सांकेतिक भाषा. पर्याय क्रमांक 4 सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषा हे भाषेचे स्वरूप नाही. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे सांकेतिक भाषा. प्रश्न क्रमांक 19 संधीचा योग्य प्रकार ओळखा. संधीचा योग्य प्रकार ओळखा. पर्याय आहे यनादेश संधी, योग्य संधी, अयोग्य संधी, आप्तसंधी. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यनादेश संधी. संधीचा योग्य प्रकार कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 यनादेश संधी. प्रश्न क्रमांक 20 आहे भाववाचक नामाचा गुणधर्म कोणता? भाववाचक नामाचा गुणधर्म कोणता? पर्याय आहे एकवचनी असते, अर्थहीन असते, सर्वसामान्य गुणवैशिष्ट्य असते, वचन नसते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. उत्तर लक्षात ठेवा एकवचनी असते. भाववाचक नामाचा गुणधर्म कोणता आहे? तर भाववाचक नाम हे एकवचनी असते. पर्याय क्रमांक 1 एकवचनी असते. प्रश्न क्रमांक 21 आहे खालीलपैकी कोणत्या क्रियापदाचा प्रकार नाही? खालीलपैकी जे पर्याय दिलेले आहे ती कोणत्या क्रियापदाचा प्रकार नाही? तर पर्याय बघा भावकतुनक, भावतुनक, अपूर्ण विधान, आशय. पर्याय क्रमांक 4 आहे उभयविध. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आशय. खालीलपैकी कोणत्या क्रियापदाचा प्रकार नाही? तर आशय. पर्याय क्रमांक 3 आशय. प्रश्न 22 आहे क्रियापदाबद्दल कोणती माहिती खरी नाही? जे पर्याय दिलेले आहेत याबद्दल क्रियापदाबद्दल कोणती माहिती खरी नाही? तर पर्याय बघा क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द, अविकारी जाती, मिश्र वाक्य जोडण्याचे कार्य, स्थळ काळाबद्दल माहिती देत नाही.
तर कोणती माहिती खरी नाही? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्थळ काळाबद्दल माहिती देत नाही. प्रश्न क्रमांक 23 आहे, प्रयोगाचा एक प्रकार ओळखा. आपल्याला प्रश्न दिलेला आहे, प्रयोगाचा एक प्रकार ओळखा. तर पर्याय आहे संकर, हर्षदर्शक, अधिकारी, विरोधक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, संकर. प्रयोगाचा एक प्रकार ओळखा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, संकर. प्रश्न क्रमांक 24 आहे, दुराग्रही म्हणजे. दुराग्रही म्हणजे पर्याय आहे हट्टीपणा करणारा, दूरग्रही असणारा, पुरोगामी असणारा, देशभक्त. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हट्टीपणा करणारा. दुराग्रही म्हणजे हट्टीपणा करणारा. प्रश्न क्रमांक 25 आहे, पगडा बसणे म्हणजे. पगडा बसणे म्हणजे पर्याय बघा, कंटाळून जाणे, छाप उमटणे, खडका उडणे, नाकेनऊ येणे. तर पगडा बसणे म्हणजेच पर्याय क्रमांक 1, कंटाळून जाणे. प्रश्न क्रमांक 26 आहे, पुढील शब्दातून भाववाचक नाम ओळखा. प्रश्न दिलेला आहे, पुढील शब्दातून भाववाचक नाम ओळखा. पर्याय बघा, गुलामगिरी, बिगार, चपळ, शत्रू. तर यातील भाववाचक नाम आहे पर्याय क्रमांक 2, बिगार. बिगार हे भाववाचक नाम आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे, दिलेल्या शब्दातून क्रियापद ओळखा. दिलेल्या शब्दातून क्रियापद ओळखा. पर्याय बघा, लेखक, लेखन, लिहितो, लिहिणारा. क्रियापद आहे पर्याय क्रमांक 1, लेखक. लेखक हे क्रियापद आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, खालील शब्दाची विभक्ती ओळखा. खालील शब्दांची विभक्ती ओळखा. गणपतीचा मोदक हा नैवेद्य आहे. यातील विभक्ती कोणती आहे? पर्याय क्रमांक 1, सप्तमी, षष्ठी, पंचमी, चतुर्थी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पंचमी. गणपतीचा मोदक हा नैवेद्य आहे या शब्दाची विभक्ती कोणती आहे? पंचमी. प्रश्न क्रमांक 29 आहे, म्हणीतील गाळलेला शब्द ओळखा. म्हणीतील गाळलेला शब्द ओळखा. म्हण आहे कुडी तशी. पर्याय दिलेले आहेत पडी, पुडी, जोडी, वेडी. पर्याय उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पुडी. कुडी तशी पुडी. प्रश्न क्रमांक 30 आहे, खालील वाक्यात सर्वनामाचा प्रकार कोणता? खालील वाक्यात सर्वनामाचा प्रकार कोणता? आपल्याला सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. झाड कोणी लावले यातील सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. पर्याय आहे संबंधी, दर्शक, सामान्य, प्रश्नार्थ. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दर्शक. दर्शक हा सर्वनामाचा प्रकार या वाक्यातून येतो. प्रश्न क्रमांक 31 आहे, खालील स्वरांपैकी संयुक्त स्वर ओळखा. खालील स्वरांपैकी संयुक्त स्वर कोणते आहे? पर्याय क्रमांक 4, ई. अ, उ, आ, ई यातील संयुक्त स्वर आहे पर्याय क्रमांक 4, ई. प्रश्न क्रमांक 32 आहे, खालील विधानातील अवयव ओळखा. मी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क्स मिळाले नाही. मी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क्स मिळाले नाही. यातील अवयव कोणता आहे? क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी, केवल प्रयोगी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उभयान्वयी. मी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क्स मिळाले नाही. यातील अवय आहे उभयान्वयी अवय. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 33 आहे, वाक्यातील अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा. अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा. वाघ हा धूर्त प्राणी आहे. अधोरेखित शब्द आहे प्राणी. प्राणी या शब्दाचा नामाचा प्रकार ओळखायचा आहे. पर्याय आहे विशेष नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम, धर्मवाचक नाम. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सामान्य नाम. वाघ हा धूर्त प्राणी आहे. प्राणी या शब्दाचा नामाचा प्रकार आहे पर्याय क्रमांक 3, सामान्य नाम. प्रश्न क्रमांक 34 आहे, वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ शोधा. गर्भगळीत होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे पर्याय क्रमांक 3, पर्याय आहेत घाबरणे, पळणे, सैरावैरा, धावणे, बसून राहणे. गर्भगळीत होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे पर्याय क्रमांक 1, घाबरणे. गर्भगळीत होणे म्हणजे घाबरणे. प्रश्न क्रमांक 35 आहे, सतेज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. सतेज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. विरुद्धार्थी पर्याय आहेत बलवान, निस्तेज, दुर्बल, तेज.
तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निस्तेज. सतेज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 2 निस्तेज. प्रश्न क्रमांक 36 आहे, चाकूमुळे या शब्दातील मुळे हे कोणते अव्यय आहे? मुळे हे कोणते अव्यय आहे? पर्याय आहेत उभयान्वयी, क्रियाविशेषण, केवल प्रयोगी, शब्दयोगी. तर मुळे हे अव्यय कोणते आहे? पर्याय क्रमांक 4 आहे शब्दयोगी. शब्दयोगी अव्यय आहे. चाकूमुळे या शब्दातील मुळे हे शब्दयोगी अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 37 आहे, उष्णता शब्दातील लिंग ओळखा. उष्णता या शब्दातील लिंग ओळखा. पर्याय आहे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, उभयलिंग. उष्णता या शब्दातील लिंग आहे पर्याय क्रमांक 2 स्त्रीलिंग. प्रश्न क्रमांक 38 आहे, ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण? ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? पर्याय आहेत संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, संत तुकाराम, संत चोखामेळा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संत तुकडोजी महाराज. ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक 2 संत तुकडोजी महाराज. प्रश्न क्रमांक 39 काय आहे बघा, भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. पर्याय बघा शांती, संत, प्रेस, खंत. प्रश्न आहे भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संत. भाववाचक नाम नसलेला शब्द आहे संत. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 40 आहे, अनुराग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अनुराग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. पर्याय आहे राग, सहकार्य, मैत्री, वात्सल्य. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राग. अनुराग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 राग. प्रश्न क्रमांक 41 आहे, मुलाने आंबे खाल्ली या वाक्यातील प्रयोग ओळखा. मुलाने आंबे खाल्ली या वाक्यातील प्रयोग आहे. पर्याय आहेत कर्तरी, भावे, कर्मणी यापैकी नाही. उत्तर बघा पर्याय क्रमांक 3 कर्मणी. मुलाने आंबे खाल्ले या वाक्यातील प्रयोग आहे कर्मणी प्रयोग. प्रश्न क्रमांक 42 आहे, खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन आहे? खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन आहे? पर्याय बघा वेरूळ, कारले, घारापुरी, पितळखोरा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पितळखोरा. पितळखोरा ही लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे. प्रश्न क्रमांक 43 आहे, झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? पर्याय बघा लोणार सरोवर, चिल्का सरोवर, उल्लर सरोवर, मानस सरोवर. पर्याय क्रमांक 3 उल्लर. झेलम नदी ही उल्लर या सरोवरातून वाहते. प्रश्न क्रमांक 44 आहे, रंग माझा वेगळा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? रंग माझा वेगळा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? पर्याय बघा सुरेश भट, भालचंद्र नेमाडे, इंदिरा संत, ना. धों महानोर. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुरेश भट. रंग माझा वेगळा हा काव्यसंग्रह सुरेश भट या कवींचा आहे. प्रश्न क्रमांक 45 आहे, भारत व मंगोलिया यांच्यामधील सैन्य अभ्यास कोणता? भारत व मंगोलिया यांच्यामधील सैन्य अभ्यास कोणता? ऑपरेशन डेझर्ट, नोमॅडिक एलिफंट, रेड फ्रंट, कूल ब्रिज. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नोमॅडिक एलिफंट. भारत व मंगोलिया यांच्यामधील सैन्य अभ्यास नोमॅडिक एलिफंट हा आहे. प्रश्न क्रमांक 46 आहे, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? पर्याय आहेत रोशनी शर्मा, सुजाता सौनिक, उषा शर्मा, उमा राज. उत्तर बघा पर्याय क्रमांक 2 सुजाता सौनिक. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत सुजाता सैनिक. नुकत्याच महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत. कोणाची नेमणूक करण्यात आली? तर पर्याय क्रमांक 2 सुजाता सैनिक. प्रश्न क्रमांक 47 आहे, देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या असॉल्ट रायफलचे नाव काय आहेत? देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या असॉल्ट रायफलचे नाव काय आहे? तर पर्याय बघा उग्रम, क्षितिज, इफाळ, कोब्रा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उग्रम. देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या असॉल्ट रायफलचे नाव आहे उग्रम. पर्याय क्रमांक 1 उग्रम. प्रश्न क्रमांक 48 आहे,
नुकताच स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कुठे उभारण्यात आला? स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कुठे उभारण्यात आला? तर पर्याय बघा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आंध्र प्रदेश. नुकताच स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस आंध्र प्रदेश येथे उभारण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 49 आहे, सन 2024 दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वोत्तम दर्शक पुरस्कार कोणाला मिळाला? तर पर्याय बघा, मोनू चॅटर्जी, संदीप रेड्डी वांगा, विदू चोपडा, भूपिंदर बब्बल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संदीप रेड्डी वांगा. वारंवार रिपीट झालेला प्रश्न आहे. सन 2024 दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वोत्तम दर्शक पुरस्कार संदीप रेड्डी वांगा यांना मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 50 आहे, महाराष्ट्र पोलिसांच्या ध्वजामध्ये हे पारंपरिक चिन्हे आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या ध्वजामध्ये कोणती पारंपरिक चिन्हे आहेत? तर पर्याय बघा, पंचकोनी तारा, षष्टकोनी तारा, राजमुद्रा, अशोक चक्र. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पंचकोनी तारा. महाराष्ट्र पोलिसांच्या ध्वजामध्ये पंचकोनी तारा हे चिन्ह आहे. प्रश्न क्रमांक 51 आहे, महाराष्ट्र पोलिसातील C-16 चे ब्रीदवाक्य कोणते आहे? महाराष्ट्र पोलिसातील C-16 चे ब्रीदवाक्य कोणते आहे? पर्याय बघा, सद्रक्षणाय, वीरभाग्य वसुंधरा, सर्वदा शक्तिशाली विजयी भव. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वीरभाग्य वसुंधरा. महाराष्ट्र पोलिसातील C-16 चे ब्रीदवाक्य कोणते आहे? पर्याय क्रमांक 2, वीरभाग्य वसुंधरा. प्रश्न क्रमांक 52 आहे, वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात होणार आहे? करंट अफेअर्समधला प्रश्न आहे. वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात होणार आहे? पर्याय आहेत पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. बरोबर उत्तर बघा, पर्याय क्रमांक 1, पालघर. वाढवण बंदर पालघर या जिल्ह्यात होणार आहे. प्रश्न क्रमांक 53 आहे, भावार्थ रामायण कोणी लिहिले आहे? अतिशय सोपा व रिपीट होणारा प्रश्न आहे हा. भावार्थ रामायण कोणी लिहिले आहे? पर्याय बघा, संत रामदास, संत एकनाथ, संत चोखामेळा, जनार्दन स्वामी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संत एकनाथ. भावार्थ रामायण हे संत एकनाथ यांनी लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 54 आहे, बारसू रिफायनरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? प्रश्न बघा, बारसू रिफायनरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? पर्याय आहे पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रत्नागिरी. बारसू रिफायनरी प्रकल्प हा रत्नागिरी या जिल्ह्यात प्रस्तावित आहे. प्रश्न क्रमांक 55 आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खालीलपैकी सर्वात उंच डोंगररांग कोणती? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खालीलपैकी सर्वात उंच डोंगररांग कोणती? पर्याय बघा, अंतूर, सातोडा, अब्बासगड, अजिंठा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अजिंठा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा ही सर्वात उंच डोंगररांग आहे. प्रश्न क्रमांक 56 आहे, हिमरू शाली खालीलपैकी कशाने बनतात? हिमरू ह्या ज्या काही शाली आहेत त्या कशाने बनतात? तर पर्याय बघा, फक्त कॉटन, रेशीम व कॉटन ताग. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रेशीम व कॉटन. हिमरू ह्या शाली आहेत त्या रेशीम व कॉटन याने बनवतात. पर्याय क्रमांक 3, रेशीम व कॉटन. प्रश्न क्रमांक 57 आहे, छत्रपती संभाजीनगर शहरातील भडकल हे गेट कोणी बांधले आहे? छत्रपती संभाजीनगर शहरातील भडकल हे गेट कोणी बांधले होते? तर पर्याय बघा, निजाम, मलिक अंबर, औरंगजेब, शहा आलम. बरोबर उत्तर लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 2, मलिक अंबर. छत्रपती संभाजीनगर शहरातील भडकल हे गेट मलिक अंबर यांनी बांधले होते. प्रश्न क्रमांक 58 आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे एकूण वनक्षेत्र किती टक्के आहेत? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे एकूण वनक्षेत्र किती टक्के आहे? पर्याय बघा, 25, 30, 15, 9.3. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 9.3. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे एकूण वनक्षेत्र किती आहे? तर पर्याय क्रमांक 4, 9.3% एवढे आहे. प्रश्न क्रमांक 59 आहे, रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झाली? रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झाली? पर्याय बघा, 1835, 1860, 1847, 1897. रामकृष्ण मिशनची स्थापना ही पर्याय क्रमांक 4, 1897 मध्ये झाली. रामकृष्ण
रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 झाली. प्रश्न क्रमांक 60 आहे, आर्य समाजाचे संस्थापक कोण होते? आर्य समाजाचे संस्थापक कोण होते? तर पर्याय बघा, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, महात्मा फुले, दादोबा पांडुरंग. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्वामी दयानंद सरस्वती. आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती हे होते. वारंवार रिपीट झालेला प्रश्न आहे, उत्तर लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2, स्वामी दयानंद सरस्वती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.